माय चॅनल. कशा आहे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर हे आहे कस्टर्ड पावडर. तर आज मी बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड. तर सोहमला खूप दिवसापासून ते खायचं होतं, पण काही काम येत राहिलं आणि मी बनवलंच नाही. तर त्याकरता आज मी बनवत आहे. तर हे जे आहे ते आमच्या इकडे 40 रुपये पाव किलो असं खुल्लं मिळतं आणि जे प्रॉपर पॅकेजिंगचं असतं ते पण मिळतं. पण हे जरा सोयीस्कर ठरतं, म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये कमसे कम खूप वेळेस म्हणजे एक 20-25 वेळेस तरी कस्टर्ड बनल एवढी क्वांटिटी असते. तर सगळ्यात आधी मी इथं घेतलेले आहे 3 चमचे कस्टर्ड पावडर. तर कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे. तर हे 3 चमचे कस्टर्ड पावडर मी 1 लिटर दुधाकरता घेतलेलं आहे. व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून ह्याच्यातले जे छोटे छोटे असे जे बॉल्स बनतात, गोळे बनतात, ते सगळे फेटून घ्यायचे आहे. जसं आपण भज्याचं पीठ कसं तिंबतो त्या प्रकारे छान असं ह्याचे गोळे फोडून घ्यायचे आहेत. जर समजा तुमचे मुलं जर फ्रूट्स खात नसतील तर हे वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आहे की ते फ्रूट्स खातील ह्या कस्टर्डच्या निमित्ताने तरी. तर दूध उकळल्याच्या नंतर ना ह्यामध्ये घालून घ्यायची आहे साखर, तुम्हाला जशी आवडते तशी. तर मी इथं छोट्या वाटीनं वाटीभर घातलेली आहे. त्यानंतर व्यवस्थित ती साखर दुधामध्ये मिक्स होऊ द्यायची आहे. त्याला छान ढवळायचं आहे आणि चमच्याने ढवळत राहायचं आहे. आणि आता याच्यामध्ये जे कस्टर्डचं लिक्विड बनवलेलं आहे तेही टाकायचं आहे. तर जास्त जर तुम्ही कस्टर्ड पावडर यूज केला तर ते खूप घट्ट होतं. तर 1 लिटरला 3 छोटे चमचे असंच क्वांटिटी ठेवायची आहे. आणि छान ते टाकल्याच्या नंतर दूध 4 ते 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे ते पावडर शिजतं. आणि त्यानंतर तुम्हाला आवडणारे सगळे फळं घ्यायचे आहेत. तर मी ॲपल, स्ट्रॉबेरी, केळ वगैरे घेतलेले आहेत. तुम्ही याच्याऐवजी ड्रायफ्रूट सगळे घेऊ शकता किंवा आपला जो साबुदाणा आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकतात. आणि असे फळं छान बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. सब्जाचा पण तुम्ही इकडं उपयोग करू शकता जे की आपल्याला फालुदामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मिळतो आईस्क्रीमवरती सब्जा, त्याचाही उपयोग करू शकता. तर तुम्हाला आवडणारे सगळे फळं इकडे कट करून घ्यायचे आहेत. तर छान छान असे स्लायसेसमध्ये फळं कट करून त्यामध्ये मिक्स करायचे आहे. तर चला तर मग पटकन फळं कट करते. फळं कट करून घेतल्याच्या नंतर मी इकडं बदाम घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट कटरनं बदाम छोटे छोटे असे कट करून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडणारे कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता. तर आता बघू शकता ही प्लेट अशी फळांनी भरलेली आहेत. स्ट्रॉबेरी, बदाम, ॲपल आणि केळी. आता कस्टर्ड थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं आहे, जे लिक्विड बनवलं, आणि त्याच्यामध्ये कोणतं इसेन्शियल तुम्हाला जे आवडतं फूडचं ते टाकायचं आहे. तर इथं मी पायनॅपल घातलेला आहे. आणि सगळे फळं आता थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सगळे टाकायचे आहेत. पण ह्याला थंड करायचं आहे आधी, जे दूध आपलं कस्टर्डचं बनलेलं आहे त्याला. आणि त्यामध्ये आता सगळे फळं असे टाकून घ्यायचे आहेत. आणि गरम गरम टाकायचं नाही, कारण गरम दुधात फळं टाकल्याच्या नंतर मग ती सगळी खिचडीच बनून जाईल. थंड झाल्याच्या नंतर त्या लिक्विडमध्ये हे फळं टाकायची आहेत. आणि आता छान असं ह्याला थोड्या वेळ तरी असं छान ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्या फळांना व्यवस्थित सगळं कस्टर्डचं लिक्विड व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि आता वेळ जी येते ती आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची. तर अर्धा तास इनफ आहे. अर्धा तास तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता. ह्याला बर्फ होऊ द्यायचं नाही, फक्त आपल्याला चिल्ड करून घ्यायचं आहे. तर अर्ध्या तासानंतर मी ह्याला बाहेर काढून घेतलं. आणि असं बघू शकता तुम्ही आता इकडं पूर्ण बर्फ झालेला नाही, असं फक्त ते सगळं आवळून आलेलं आहे. तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. थोडंसं ते घट्टसर होतं फ्रीजच्या बाहेर काढल्याच्या नंतर आणि असंच घ्यायचं आहे आपल्याला, जास्त बर्फ करायचं नाही. आणि आता मी छान आता सोम करता ह्याच्यामध्ये काढून घेते. तर गार्निशिंगसाठी तुम्ही वरतून अजून ड्रायफ्रूट पण टाकू शकता किंवा चेरी किंवा इतर अजून फळंही टाकू शकता. तर मी इकडं आता ह्याच्यावरती जे चेरी आहे ती चेरी टाकून घेते.
आणि आता हे आता सोहमला देणार आहे. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.